श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन। पंचायत समिती समोरील मैदानावर आयोजित 2 दिवसीय कृषी धान्य महोत्सवाचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अजंग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन। हिंदी भाषा दिनानिमित्त भगवान झुलेलाल मंदिरात महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। शासकीय विद्यानिकेतन धुळे या शैक्षणिक संस्थेची तात्काळ पाहणी करून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी। आणि जिवंत सातबारा मोहिमेची अंमलबजावणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्टेशन रोडवरील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील स्टेशन रोडवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बधाने, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुडके, माजी नगरसेवक गुलाब माळी, प्रवीण चौधरी, बन्सी खलाने, जगदीश पाटील, अरुण पाटील, मनोहर चौधरी, नितीन कापडणे, शशिकांत महाजन, नितीन सोनवणे, नितीन सोनार, ज्ञानेश्वर मासुळे, प्रकाश माळी, रमेश पवार, आदित्य कोळी यांच्यासह महाजन हायस्कूलचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, प्राध्यापक सुषमा शिंपी, अमित सोनवणे, वीणा महाजन, सीमा सोनवणे, रुपाली इंगळे, वंदना आढावे, वर्षा महाजन, रुपाली कोळी, सुभाष बागुल, अतुल बांबरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती समोर नंदर प्रॉपर्टी मैदान येथे आयोजित 2 दिवसीय कृषी धान्य महोत्सवाचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील पंचायत समिती समोरील नंदन प्रॉपर्टी मैदान येथे कृषी धान्य महोत्सवाचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सदर महोत्सव 11 व 12 एप्रिल असे 2 दिवस सुरू राहणार आहे। यावेळी उत्कृष्ट कार्य केलेल्या शेतकरी व शेतकरी गट यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला। सदर महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित केलेले अन्नधान्य व त्यापासूनचे प्रक्रिया पदार्थ ग्राहकांसाठी वाजवी दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, त्याची उपस्थित मान्यवरांनी पाहणी केली। या प्रसंगी ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बधाने, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश बोरकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता बबनराव इले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, कार्यक्रम समन्वयक दिनेश बांद्रे, कृषी संचालक आत्माचे हितेंद्र सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी बापू गावित, अल्फा अग्रवाल यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मनातला महत्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवाराची योजना आहे। मागच्या टप्प्यामध्ये 2014 ते 2019 मोठ्या प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एक धरण, एक नाला कोरण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं। त्यावेळेची आपल्या गावांची पाणी पातळी, आपल्या विहिरींची पाणी पातळी तिथं वाढवण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं। पण आता महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर जलयुक्त शिवारचा टप्पा 3 आता तिथं समाविष्ट होतोय। मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारखा तरुण लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्या नंतर मला सुद्धा कुठंतरी आता नाव कमवण्याची संधी तिथे उपलब्ध झाली आणि म्हणून मी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या धुळे तालुक्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी तिथं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा प्रकारची जी योजना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही आता कार्यक्रम हाती घेणार आहोत आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जिथे जिथे मोठ्या प्रमाणात पाझर तलाव असतील, साठवण बंधारे असतील ते धरणं कोरण्याचं काम मोठ्या प्रमाणात करू, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना पाणी देखील तिथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझ्याकडे मागणी प्रस्ताव सादर करा। तुम्हाला जेवढे धरणं कोरून पाहिजे असतील तेवढे धरणं आम्ही 100% इथं कोरून देऊ। त्याच्यामध्ये सरकारने कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन ठेवलेलं नाहीये की एवढेच कोरा तेवढेच कोरा, जेवढे तुम्ही सांगणार तेवढ्या वॉटर बॉडीज आम्ही डेव्हलप करायला तिथं मदत करणार आहोत। शेवटी शेतकऱ्याला त्याच्या बांधावर जी गोष्ट महत्वाची लागते ती पाणी, लाईट आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं
पिकाला भाव एवढं जरी राहिलं तर शेतकरी राजा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आता सगळ्यात जर आपलं संकल्प आहे, पण शेतकऱ्यांना आपल्याला जर त्याच्या जीवनामधलं उठवायचं, चांगलं उभं करायचं असेल तर उभं करायच्यासाठी आपल्या सगळ्यांना मदत करावं लागेल. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा काही प्रमाणामध्ये काही तालुके असे आहेत की आम्हाला सगळ्यांना हेवा वाटतो. इकडच्या काही लोकप्रतिनिधींनी त्या त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी पाण्याचे पाटकालवे केले, त्यांना पाणी आणून दिलं, पाणी आरक्षित करून दिलं, त्यांच्या बांधापर्यंत पाणी. धुळे येथे कार्यरत आहे. आजचा हा जो धान्य महोत्सव आहे तो आज 11 आणि 12 2 दिवसासाठी चालू राहणार आहे. इथं परिसरातील जे काही शेतकरी आहे त्यांनी आपलं स्वतः पिकवलेलं धान्यमाल जो आणायचा होता इथं विक्रीसाठी, जो त्यांचा भाव स्वतःच ठरवतो. आज जवळजवळ इथं 600 क्विंटलपर्यंत धान्य इथं उपलब्ध आहे आणि जवळजवळ इतर पदार्थ मिळून असं 500 क्विंटलचा इतर माल इथं उपलब्ध आहे. इथे शेतकऱ्यांना आपण एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, जेणेकरून त्याला पुढेही जाऊन डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचता येईल आणि त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील. आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एक पाऊल एक महत्त्वाचं हे ॲडिशनल पाऊल आहे. महोत्सव आहे हा 2 दिवसासाठी 11 आणि 12 इथं जवळजवळ आपण 34 लोकल शेतकऱ्यांचे स्टॉल आपण लावलेले आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आपला माल आणलेला. आमचे स्मार्टची थोडक्यात संकल्पना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील आजंगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील आजंगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाने, भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान शिबिरात तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केल्यामुळे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार राघवेंद्र भदाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाने, डॉक्टर सुशील महाजन, भिडाईचे सरपंच राजेंद्र पाटील, तरवाडे सरपंच तनुजा माळी, बापना हायस्कूलचे चेअरमन मधु पाटील, प्रकाश पाटील, अरविंद रणदिवे, डॉक्टर दिनेश माळी, राकेश भदाने, नंदू माळी, योगेश माळी, उमेश माळी, रवींद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, किशोर माळी, देवा बैसाने, सुनील माळी, विक्की माळी, महेश माळी, रंजना माळी, लोकेश माळी, राजेंद्र बदाने, नितीन बदाने, दीपक बदाने, धीरज माळी, गोपाल माळी आदी उपस्थित होते. यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थानं आजंग गावात डॉक्टरांनी जे रक्तदान शिबिर आणि एक चांगलं काम या ठिकाणी आयोजित केलं, त्यांना मनापासून शुभेच्छा. आज रक्तदान हे इतकं महत्त्वाचं आहे की देशामध्ये रक्त हे बनू शकत नाही आणि म्हणून रक्त हे संकलन करणं हे फार मोठी काळाची गरज आहे. माझ्या सगळ्या आजंगवासियांना शुभेच्छा देतो. आपण एवढं मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी घेतलं त्याबद्दल आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर महात्माजी ज्योतिराव फुले असतील यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. 11 एप्रिल 2025 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन आजंगावामध्ये करण्यात आले असून आज पहिला दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान शिबिराचं उद्घाटन माननीय आमचे लाडके आमदार धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन हे माननीय भाजपचे चिटणीस प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. चांगल्या पद्धतीने आज एवढा भरगच्च कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात असताना चांगल्या पद्धतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष राकेश बदाने, उपाध्यक्ष नंदू माळी, सचिव योगेश माळी, धीरज माळी व आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते अरविंद नाना पाटील रणदिवे, भाजप तालुका उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संपूर्ण युवकांनी जो चांगला उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही 2010 पासून या ठिकाणी राबवत असतो आजंकर, तर त्याचाच एक भाग महात्मा फुलेंनी अनेक समाजकार्य केले. आम्ही त्यांच्या इतकं नाही करू शकत, पण थोडंसं त्यांच्या स्मृतिदिनी चांगला उपक्रम राबवून काहीतरी समाजाच्या देण्यातून उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रमाचं संपन्न झालेलं आहे.
तरी आज महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांनी आमच्याकडे हजेरी लावली, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो. सिंधी भाषा दिनानिमित्त शहरातील साखरे रोडवरील भगवान झुलेलाल मंदिरात महाआरतीसह महाप्रसादाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील भगवान झुलेलाल मंदिरात गुरुवारी सिंधी भाषा दिनानिमित्त महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सिंधी भाषेला राज्यघटनेत मान्यता असून ती आमच्यासाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी भारतीय सिंधू सभा युवा प्रदेश अध्यक्ष गुलशन उदासी यांनी सिंधी भाषेचे महत्त्व आणि तिची समृद्ध परंपरा यावर आपले विचार व्यक्त केले. सिंधी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. भगवान झुलेलाल मंदिर परिसरात सिंधी बांधवांनी एकत्र येऊन सिंधी संस्कृतीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी, सुरेश कुंदानी, उत्तम वच्छानी, सुरेश दंडवानी, हसानंद गलानी, देवानंद नानकानी, किशोर डियालानी, प्रकाश शेतिया, रवी मोटवानी, मोहन सुखिया यांच्यासह सिंधी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 10 अप्रैल सिंधी भाषा दिन के रूप में पूरा सिंधी समाज भारतीय सिंधु सभा की ओर से पूरे भारत देश में मनाया जाता है. 10 अप्रैल के दिन 10 अप्रैल 1967 में संसद में संविधान में 8वें अनुच्छेद में सिंधी भाषा दिन को मान्यता दी गई. उसी रूप में आज उसी उपलक्ष्य में हर 10 अप्रैल को भारतीय सिंधु सभा की ओर से ये पूरे विश्व में, पूरे देश में इसको हम गौरवशाली दिन के रूप में मनाते हैं. उस टाइम के जो हमारे सांसद थे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी ने वो टाइम पे जो उन्होंने संसद में एक स्पीच दिया था, वो स्पीच आज भी सिंधी समाज को, हर बच्चे को याद है और उस पर वो अमल करते हैं. अटल बिहारी वाजपेयी ने उस टाइम पे कहा था, जैसे हिंदी हमारी माता, हिंदी हमारी माँ है, वैसे हिंदी भाषा जैसे हमारी माँ है, वैसे सिंधी भाषा हमारी मासी है. तो आज 10 अप्रैल पर ये पूरे देश में सिंधी भाषा दिन, सिंधी गौरव दिन को मनाया जाता है. आज वही भारतीय सिंधु सभा की ओर से भगवान झूलेलाल मंदिर में महाआरती का, सामूहिक आरती का आयोजन किया गया. तो सभी सिंधी समाज के ज्येष्ठ बुजुर्ग, नौजवान सब इसमें उपस्थित रहे और सभी का धन्यवाद है. इसके बाद अभी महाप्रसाद का आयोजन किया गया, सभी उसका लाभ है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उत्सव समितीची स्थापना 2008 साली झाली असून तेव्हापासून प्रबोधात्मक कार्यक्रम हाती घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. या वर्षी ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, वृक्षारोपण, दुचाकी रॅली, बुद्धवंदना यासह विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली आहे. एका वर्षासाठी जयंती उत्सव समितीची निवड, त्यात अध्यक्ष म्हणून राहुल आहिरे यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी राहुल आहिरे, अक्षय पाटोळे, महेंद्र बैसाने, रावसाहेब नेहाळदे, अभिमन पाटोळे, बन्सीलाल बोरसे, प्राध्यापक निरंजन वेंदे, नानाभाऊ पाटोळे, संजय पाटोळे, बाबूलाल पानपाटील, प्राध्यापक मधुकर मंगळे, अनिल बोरसे, ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने आदी उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी सामाजिक विधायक कामं या ठिकाणी करत असतो. यावर्षीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरातील मुलांना फळ वाटप वगैरे, रुग्णांना फळ वाटप, त्यानंतर मोटरसायकल रॅली, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमातून आम्ही दरवर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. यावर्षीही आजपासूनच संपूर्ण शहरामध्ये लाईटिंगची व्यवस्था, परिसर स्वच्छता असं विविध प्रकारची कामं आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना 2008 पासून या ठिकाणी सिंदखेडा शहरात आणि तालुक्यात संपूर्ण परिसरात रजिस्टर्ड संस्था असून आमची ही संस्था वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रबोधनात्मक आणि सामाजिक बांधिलकी नात्याने ज्या ठिकाणी अडीअडचणी असतात, सामाजिक अन्याय अत्याचार असतात, त्या ठिकाणी आम्ही सर्व समितीचे लोक त्या ठिकाणी जातो, अन्याय अत्याचाराचे निवारण करतो.
अशा पद्धतीने आमच्या या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचं गेल्या 2008 पासून तर आजपर्यंत विविध स्वरूपाची वेगवेगळी कामं, लोकविधायक कामं या ठिकाणी सुरू आहेत. तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर जो काय तो शासनाकडून आम्हाला जवळजवळ 20 गुंठे जागा ही आमच्या शासनाने आमच्या नावे केलेली, समितीच्या नावे केलेली आहे. या परिसरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाचंही काम सुरू आहे, जलद गतीने या ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी आम्हाला शासनाकडून 20 लाखाचा निधीही मिळालेला आहे आणि हा परिसर सुशोभीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे फाउंडेशनचं काम जे काय ते जलद गतीने या ठिकाणी सुरू आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन हा परिसर सुशोभीकरण करून शिंदखेडा शहरामध्ये एक प्रकारचं भूषणावं असं आम्ही काम या ठिकाणी करणार आहोत आणि शहराची शोभा वाढवण्याचं काम, परिसर स्वच्छता करून शिंदखेडा शहराची शोभा वाढवण्याचं काम आमच्या समितीमार्फत आम्ही या ठिकाणी करण्याची योजली आहे. हे कामही लवकरात लवकर पूर्ण होईल. तरी शिंदखेडा शहरवासियांनी आणि तालुक्यातील सर्व समाज बांधवांना, विविध लोकप्रतिनिधी आमचे या ठिकाणी जाहीर निमंत्रण आहे की 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणी जाहीर बुद्ध वंदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही समितीतर्फे आम्ही नम्र विनंती. शासकीय विद्यानिकेतन धुळे या शैक्षणिक संस्थेची तात्काळ पाहणी करून सदर संस्थेवर महाराष्ट्र शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेना धुळेतर्फे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे येथील शासकीय विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा भेटत नसल्याने सदर संस्थेची तात्काळ पाहणी करून सदर संस्थेवर महाराष्ट्र शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेना धुळेतर्फे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेत आमच्याकडे प्राप्त तक्रारीवरून, पाहणीवरून असे निदर्शनास आले आहे की शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी जो शासन निधी येतो त्या निधीचे काय होते, निधी कुठे वापरला जातो असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सदर शाळेत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सदर शाळेच्या व्यवस्थापनाने असे कुठले कार्य केले जेणेकरून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्या समितीने सदर विद्यानिकेतन शाळेत शासनाचा हा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस केली आणि जो प्रस्ताव पाठवण्यात आला तो अत्यंत चुकीचा व शासनाची दिशाभूल करणारा आहे. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे यांनी सदर शाळेची स्वतः जाऊन पाहणी केली होती का, असे कुठले उपक्रम शिक्षणाधिकारी यांनी पाहिले. सदर शाळेचे नाव पुरस्कारासाठी वरिष्ठांना कळवले. आमचा तीव्र आक्षेप या विद्यानिकेतन संस्थेला मिळालेल्या शासन पुरस्कारास आहे. या बाबींची गंभीर दखल आपल्याकडून घेण्यात यावी जेणेकरून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची होणारी फसवणूक थांबेल. संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 132 आहे. विद्यार्थ्यांना जे पाणी उपलब्ध करून दिले जाते त्या पाण्याच्या विहिरीवर झाकण नसल्यामुळे परिसरात असलेली झाडांची सुकलेली पाने पडलेली असतात. तसेच पाल, सरडा, बेडूक हे पडू शकतात. त्यामुळे येथील पाणी अस्वच्छ, गढूळ झाले आहे. विद्यार्थ्यांना जेवणासाठी जो हिरवा भाजीपाला वापरला जातो दर्जाहीन व हलक्या स्वरूपाचा दिला जातो. तसेच संस्थेच्या परिसरात अस्वच्छता आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेली मुतारी तसेच प्रसाधनगृहात मोठ्या प्रमाणात घाण असल्यामुळे रोगराई पसरलेली आहे. येथे इयत्ता 6वी ते इयत्ता 10वी पर्यंतची अल्पवयीन मुले असल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या असामाजिक वागणुकीमुळे ते प्रतिकार करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व मूलभूत सुविधा योग्य स्वरूपात दिल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फरक पडला आहे. म्हणून शासकीय विद्यानिकेतन या संस्थेची आपण तात्काळ पाहणी करावी व सदर संस्थेवर महाराष्ट्र शासनाची विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान बैसने, ॲडव्होकेट विलास भांबरे, संदीप पवार, सागर खैरनार, सोनल गायकवाड, संजय पाटील आदी उपस्थित होते. समाधान बैसने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष. शासकीय विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जाते. शाळेत अतिशय अस्वच्छता आहे, जेवणात गुणवत्ता नाही. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोणाची? आम्ही हे जे काही निवेदनद्वारे जो आम्ही साहेबांना दिलेलं आहे, माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय दादासाहेब भुसे साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे दिलेले आहे
का या शाळेची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आणि जो या पोरांचा जीवितच खेळण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष करून आणि त्या शाळेची थोडीशी स्वतः जाऊन पाहणी करावी अशी मी मागणी केलेली आहे. तर मी काही दिवसांपूर्वी तर एक पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे हे चेकिंगसाठी मी आपलं हे जे आहे आरोग्य विभाग तर त्या प्रयोगशाळेवरती जे मी पाणीचा सॅम्पल दिला होता तर त्या सॅम्पलमध्ये आपल्याला सांगतो की त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे की पाणी अतिशय घाण प्रवृत्तीचं आहे, पिण्यास अयोग्य पाणी आहे. तर पोरांना खूप धोका जीवाला होऊ शकतो. याच्यात लवकरात लवकर साहेब तुम्ही चौकशी करावी. जिवंत सातबारा मोहिमेची अंमलबजावणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे महसूल मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आले. जिवंत सातबारा मोहीम धुळे जिल्ह्यात महसूल विभागाने सुरू केली असून या योजनेची अंमलबजावणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे महसूल मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मृत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सातबारा मोहीम तलाठी यांनी गाव पातळीवर सुरू करण्यासाठी तावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी आजपर्यंत बऱ्याच गावांना केलेली नाही. महसूल विभागाअंतर्गत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी गाव पातळीवर तलाठी यांना चावडी वाचन व वारस नोंदणीसाठी कामाला सुरुवात करावी. राज्य शासनाने शेतकऱ्यांना जिवंत सातबारा मोहीम 100 दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम सार्थकी लावण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील हे उपस्थित होते. प्रमुखा पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जी योजना आणलेली आहे जिवंत सातबारा मोहीम, ही मोहीम खरोखर शेतकऱ्यांना जीवनदायी आहे. पण परिस्थिती अशी आहे आपल्या धुळे जिल्ह्यात जी योजना ज्यांच्या खांद्यावर आहे तलाठी, सर्कल आणि प्रशासनातील अधिकारी यांनी त्या योजनेचे ज्या पद्धतीने चावडी वाचनपासून सुरुवात व्हायला पाहिजे ती कुठेही दिसत नाही. कारण की शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळवून देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील महसूल अधिकारी जी मंडळी आहे त्यांनी गाव पातळीवर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना ना चावडी वाचन ना कुठल्याही प्रकारची योजनाची मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी अकार्यक्षम दिसत आहे. तरी शासनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार व विभागीय अधिकारी व विभागीय आयुक्त साहेबांनी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तलाठी या सर्कल यांना गाव पातळीवर चावडी वाचन करून प्रत्येक याद्या बनवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांची योजना ही महसूल मंत्री साहेबांना कुठेतरी मनाला आनंद वाटायला पाहिजे की आमच्या धुळे जिल्ह्यात शासनाच्या अधिकाऱ्यांनी योजना यशस्वीपणे राबवली. त्यासाठी आम्ही आज योजनेचे राबवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना धुळे जिल्हा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन. पंचायत समिती समोरील मैदानावर आयोजित 2 दिवसीय कृषी धान्य महोत्सवाचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अजंग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. हिंदी भाषा दिनानिमित्त भगवान झुलेलाल मंदिरात महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुतळा परिसरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. शासकीय विद्यानिकेतन धुळे या शैक्षणिक संस्थेची तात्काळ पाहणी करून फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी. आणि जिवंत सातबारा मोहिमेची अंमलबजावणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.